नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। कॉलेजमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात महत्त्वपूर्ण राहणार आहे। जेवढेही विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात आलेली आहे। तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जर अंडर ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकता। ही महत्त्वपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आहे, कारण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कितीतरी विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असतात। ते विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकणार नाहीत, म्हणून जे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सरकारी नोकरीची ही उत्तम संधी आहे। ही महत्त्वपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। RBI मार्फत ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये एकूण पदे आलेली आहेत 572, म्हणजे 572 पदांसाठी एक्झाम होणार आहे। पदाचे नाव आहे ऑफिस अटेंडंट। ओके, ऑफिस अटेंडंट या पदासाठी 572 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। सर्वात आधी डेट्स बघा। फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे 15 तारखेला। 15 तारखेला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 4 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन राहणार आहे। म्हणजे 4 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। एक्झाम बघा, एक्झाम होणार आहे 28 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या दरम्यान जे आहे एक्झाम होणार आहे। आणि सरळ सेवा आहे, म्हणजे फक्त एक एक्झाम तुमची होणार आहे। ओके, एक एक्झाम देऊन तुम्हाला नोकरी मिळणार आहे। वॅकन्सीज मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे। वॅकन्सीज टोटल आहेत 572। ठीक आहे, यामध्ये ऑफिसेस आहेत। ओके, RBIची जी वेगवेगळी ऑफिसेस आहेत तर त्या वेगवेगळ्या ऑफिसेससाठी किती जागा आलेल्या आहेत ते सुद्धा तुम्ही इथे बघून घेऊ शकता। त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचे आहे। तुम्ही कोणत्याही ऑफिसमध्ये फॉर्म भरू शकता। ओके, आणि त्यानंतर तुम्हाला हिंदी, इंग्रजी किंवा लोकल लँग्वेज यानुसार तुम्हाला भाषा निवडून एक्झाम द्यायची आहे। ओके, ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये पेपर द्यायला काही प्रॉब्लेम होत नाही ते कोणत्याही ऑफिसमध्ये फॉर्म भरू शकता। ओके, यामध्ये मुंबईसाठी बघा, मुंबईसाठी जागा आलेल्या आहेत 33। टोटल जागा आहेत मुंबईसाठी 33। जर तुम्हाला कुठल्याही प्रकारे भाषेचा प्रॉब्लेम नको आहे, मराठीमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे तर तुम्ही मुंबईमध्ये फॉर्म भरू शकता। कितीतरी विद्यार्थी म्हणतील की जागा कमी आहेत, परंतु बघा जागा कमी आलेल्या नाहीत। ओके, 33 जागासुद्धा भरपूर होतात, कारण अशा परीक्षांचे फॉर्म खूप कमी येत असतात। ओके, फॉर्म खूप कमी येतात कारण अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थीच इथे फॉर्म भरू शकतात। ओके, म्हणून तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरायलाच पाहिजे जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल तर। ओके, आता समोर बघा। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन। एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे मिनिमम 10वी पास। ओके, मिनिमम 10वी पास असणे गरजेचे आहे आणि मॅक्झिमम तुम्हाला बघा अंडर ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे। बघा, द कॅन्डिडेट शुड बी अन अंडर ग्रॅज्युएट ॲज ऑन 1/1/2026, म्हणजे 1 जानेवारी 2026 पर्यंत अंडर ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे। ग्रॅज्युएट अँड कॅन्डिडेट पोझेसिंग हायर क्वालिफिकेशन आर नॉट एलिजिबल टू अप्लाय। तुम्ही ग्रॅज्युएट असाल किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल किंवा त्यापेक्षाही वरचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही यासाठी एलिजिबल राहणार नाही। ओके, 1 जानेवारीपर्यंत तुमचं अंडर ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे। म्हणजेच 10वी पास पासून बघा, 10वी पास ते कुठलाही अंडर ग्रॅज्युएट, ओके, कुठलाही अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म भरू शकणार आहे। ठीक आहे, आणि एक्झाम फॉर्म भरल्यानंतर म्हणजेच 1 जानेवारीपर्यंत, ओके, 1 जानेवारीपर्यंत जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल, त्यानंतर जर तुम्ही ग्रॅज्युएट झाले तर काहीही प्रॉब्लेम होत नाही। ओके, म्हणजे 2026 या वर्षी जर तुमचे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। कितीतरी विद्यार्थी विचारतील की 2026मध्ये आमच्या फायनल इयरची एक्झाम आहे, तर फायनल इयरची जी एक्झाम आहे ती आम्ही पास झालो तर आमचे कॅन्डिडेचर रद्द होणार आहे का? तर अजिबात असं होणार नाही। तुम्ही बघा, नोकरी तुम्हाला तरी मिळणार आहे। ओके, 1 जानेवारी 2026 पर्यंत फक्त तुमचं अंडर ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे। ओके, आता समोर बघा, वयोमर्यादा बघा विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादा राहणार आहे 18 ते 25 वर्षे। ओके, 18 वर्षापासून तर 25 वर्षापर्यंतचे विद्यार्थी या परीक्षेसाठी एलिजिबल राहणार आहे। आणि बघा, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांना 5 वर्षाचं आणि OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन हे मिळणार आहे। PWBD विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार 10 वर्षापर्यंत किंवा 13 वर्षापर्यंत
किंवा 15 वर्षापर्यंत जी तुमची कॅटेगरी असेल त्यानुसार एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. इतरही एज रिलॅक्सेशन आहेत ते तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता. ओके, PDF डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही याची PDF डाउनलोड करून घेऊ शकता. किंवा बघा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे किंवा व्हॉट्सॲप ग्रुप आहे याची सुद्धा लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घ्या. तिथे सुद्धा याची लिंक तुम्हाला मिळणार आहे. ओके, आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, स्कीम ऑफ एक्झामिनेशन. स्कीम तुमची कशी राहणार आहे, एक्झाम कशा प्रकारे होणार आहे. तर नेहमीप्रमाणे तुम्हाला 4 विषय राहतील. 4 विषय कोणते कोणते राहणार आहे तर रिझनिंग राहणार आहे, ओके, इंग्रजी राहणार आहे, GK राहणार आहे आणि मॅथमॅटिक्स राहणार आहे. प्रत्येक विषयावर 30 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. अशा प्रकारे 120 प्रश्नांचा तुमचा पेपर राहणार आहे आणि प्रत्येक विषयावर प्रत्येक प्रश्नावर 1 गुण म्हणजेच 30 प्रश्नांवर 30 गुण. अशा प्रकारे प्रत्येक विषयावर 30 गुण तुम्हाला राहणार आहे आणि 120 गुणांची तुमची एक्झाम होणार आहे. म्हणजेच 120 प्रश्न आणि 120 गुण तुम्हाला बघा 90 मिनिटांमध्ये 120 प्रश्न सॉल्व तुम्हाला करायचे आहे आणि तुमचा कट ऑफ जो आहे तो 120 गुणांपैकी लागणार आहे. ओके, तर 1.5 तासाचा तुमचा पेपर राहणार आहे आणि 120 तुम्हाला प्रश्न 1.5 तासांमध्ये सॉल्व करावे लागतील आणि कट ऑफ तुमच्या 120 मार्कांपैकी लागणार आहे. ओके, यामध्ये सुद्धा 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुमची राहणार आहे. ओके, म्हणजेच एक प्रश्न चुकला तर 0.25 मार्क तुमचे कट होत असतात. ठीक आहे, आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. तुम्ही ज्या स्टेटमध्ये किंवा ज्या ऑफिसमध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात तिची लोकल लँग्वेज येणे तुम्हाला गरजेचे आहे. म्हणजे जर तुम्ही मुंबईमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला मराठी येणे गरजेचे आहे आणि यासाठी तुम्हाला LPT द्यावी लागेल. LPT म्हणजेच लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे. ठीक आहे, आणि हे जे विद्यार्थी आहेत हे तुम्ही आरामात पास होत असतात. कोणताही विद्यार्थी LPTमध्ये फेल होत नाही. जर तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये फॉर्म भरलेला असेल तिथे मात्र विद्यार्थी फेल होऊ शकतो, कारण तिथली लोकल लँग्वेज विद्यार्थ्याला बघा येत नसते. ओके, तर माझे असं मत आहे की तुम्हाला जर दुसऱ्या स्टेटची लँग्वेज येत असेल तर तुम्ही तिथे फॉर्म भरा जागा बघून, आणि जर तुम्हाला दुसऱ्या स्टेटची लँग्वेज येत नसेल तर तुम्ही महाराष्ट्रातच मुंबईमध्ये तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आणि त्याआधी तुम्हाला तुमची बघा नॉर्मल एक्झामिनेशन होणार आहे. जे विद्यार्थी नॉर्मल परीक्षेमध्ये पास होतील त्यांचीच बघा लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार आहे. जे विद्यार्थी नापास होतील त्यांची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार नाही. ओके, आता समोर बघा. आता पे स्केल बघा विद्यार्थी मित्रांनो. पे स्केल म्हणजे पगार बघा तुम्हाला किती मिळणार आहे तर बेसिक पे स्केल आहे 24,225. 24,225 म्हणजे ऑलमोस्ट बघा 50,000 प्लस पगार तुम्हाला मिळणार आहे. ओके, 50,000 प्लस तुम्हाला 7th पे कमिशननुसार तुम्हाला मिळणार आहे आणि 8th पे कमिशननुसार जे बघा पुढच्या वर्षीपासून म्हणजे याच वर्षीपासून लागू होणार आहे 8th पे कमिशन. तर 8th पे कमिशन लागू झाल्यास तुमचा पगार बघा 70,000च्या जवळपास पोहोचू शकतो. ओके, तर पगाराची काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. समोर बघा. आता फीज बघा विद्यार्थी मित्रांनो, फीज किती राहणार आहे तर SC ST PWBD जे विद्यार्थी आहेत, SC ST PWBD आणि एक सर्व्हिसमॅन विद्यार्थ्यांना 50 रुपये फक्त फीज भरायची आहे. प्लस बघा 18% GST भरायची आहे. ओके, त्यानंतर जनरल OBC आणि EWS कॅन्डिडेट्सना 450 रुपये फीज भरायची आहे प्लस 18% GST भरायची आहे. त्यानंतर जे स्टाफ आहे जे ऑलरेडी काम करून राहिलेले आहेत RBIमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे फीज भरायची नाही आहे. ठीक आहे, मला असं वाटते की हे तुम्हाला समजलेलं असणार. ओके, आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झामिनेशन सेंटर. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरला तर महाराष्ट्रात भरपूर सेंटर असतात बघा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे MMR, ओके, ठाणे MMR, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, अकोला, जालना, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर एवढे सेंटर तुम्हाला एकट्या महाराष्ट्रामध्ये मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे दुसऱ्या राज्यात वगैरे जाण्याची काही गरज पडणार नाही. आपल्याच राज्यामध्ये तुम्हाला जवळपासचे सेंटर ते देणार आहेत. ओके, आणि एक्झाम बघा, एक्झाम घेणार आहे IBPS. हे मी तुम्हाला सांगायचे विसरलेलो होतो. IBPS मार्फत एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे. ओके,
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा माझ्या हातून काही माहिती सुटलेली असेल किंवा बोलताना माझ्या हातून काही चूक झालेली असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.